गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो. आपण पाहतोय स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेचे कार्य याचा अभ्यास करणार आहे. हे आपण पाहिलेलंच आहे. यामध्ये काही मुद्दे अभ्यासलेले आहेत आपण. 1935चा कायदा पहा, थोडंसं पुनरावलोकन म्हणून थोडक्यात काही मुद्द्यांचा आपण चर्चा करूया. तर 1935चा कायदा काय होता? तर या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेला भाग आणि आपली काही स्वतंत्र अशी संस्थानं होती, यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची अशी तरतूद 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती, हे लक्षात असू द्या. त्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळ. आता ही प्रांतिक मंत्रिमंडळे काय आहेत? आता 1935च्या कायद्यामध्ये राष्ट्रीय सभेनं जो कायद्याची तरतूद केली पहा, म्हणजे 1935च्या कायद्याने जी तरतूद केली होती की ब्रिटिश शासित काही प्रांत आणि संस्थान यांचं मिळून संघराज्य करायचं, अशा पद्धतीचा कायदा करण्यात आला होता. या कायद्याला मात्र किंवा कायद्यावरती राष्ट्रीय सभा नाराज होती किंवा समाधानी झाली नव्हती. तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचं ठरवलं होतं आणि याच्यामध्ये काही निवडणुका होणार होत्या. त्यामध्ये राष्ट्रीय सभेनं भाग घेण्याचं ठरवलं होतं आणि 1937मध्ये ज्यावेळेस ह्या निवडणुका झाल्या त्यावेळेस 11 प्रांतामध्ये ह्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला प्रतिनिधित्व मिळालं किंवा त्यांना बहुमत मिळालं. अशा पद्धतीनं त्या 8 ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या किंवा 11 ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये 8 जागाला राष्ट्रीय सभेचं प्रतिनिधित्व मिळालं होतं, त्यांना बहुमत मिळालं होतं. त्यानंतर क्रिप्स योजना, म्हणजे यामध्ये दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला होता, बरोबर आहे. आता जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं आणि 1942मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. याला क्रिप्स योजना असे म्हणतात. म्हणजे 1942मध्ये त्यांनी भारताविषयीची जी योजना भारतीयापुढे मांडली, आपल्या लोकांपुढे मांडली, या योजनेला क्रिप्स योजना असे म्हणतात. आता या योजनेमुळे कोणत्याच राजकीय पक्षांचं समाधान झालं नव्हतं. त्यानंतर दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. 1939मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झालं होतं आणि तत्कालीन व्हायसराय लॉर्ड लिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. आता इंग्लंड ज्यावेळेस ह्या दुसऱ्या महायुद्धात सामील झालं होतं आणि भारत इंग्लंडच्या बाजूने आहे अशी घोषणा केली होती, त्यावेळेस इंग्लंडनं काय म्हटलं होतं की आम्ही लोकशाहीचं रक्षण करत आहोत, आम्ही लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडनं केला. परंतु हा दावा खरा असेल तर, जर का इंग्लंडचा दावा खरा असेल तर इंग्लंडनं आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं असे भारतानं राष्ट्रीय सभेनं मागणी केलेली आहे आणि त्या मागणीवरती इंग्लंडनं मात्र काय केला? नकार दिला. त्यामुळं राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने का राजीनामे दिले होते? तर ज्या वेळेस राष्ट्रीय सभेनं संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि ती मागणी इंग्लंडनं फेटाळून लावली, म्हणून राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. कारणे त्यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हा. त्यानंतर छोडो भारत चळवळ. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. त्यानंतर छोडो भारत उठाव आहे. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, म्हणजे आजचं क्रांती मैदान ज्याला म्हणून ओळखतो, त्या ठिकाणी राष्ट्रीय सोबेचे अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते आणि ब्रिटिशांनी भारत सोडून जावे
या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होतं. अशा पद्धतीच काय आहेत हे आंदोलन आहे. त्यामध्ये जन आंदोलनाला प्रारंभ झालेला आहे. त्यानंतर भूमिगत चळवळ, स्फूर्तिगाथा बालवीरांची, हे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. ते पुन्हा एकदा वाचून काढायचे. तर आज जो आपण मुद्दा नवीन घेणार आहे त्या मुद्द्याचं नाव आहे प्रतिसरकारची स्थापना. आता प्रतिसरकार म्हणजे काय, प्रतिसरकारची स्थापना का करण्यात आली, कशा पद्धतीने हे प्रतिसरकार काम करत होतं आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी. तर देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकलपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारी स्थापन केली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. आता ज्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता स्थापन झालेली होती किंवा ब्रिटिशांनी जे प्रांत ताब्यामध्ये घेतलेले होते आणि त्या ठिकाणी त्या ब्रिटिश अधिकारी कारभार करायचे किंवा ब्रिटिश अधिकारी असत. आता त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला काय केलं लोकांनी, भारतीय लोकांनी आपल्या त्या प्रांतातल्या हाकलून लावलं आणि स्वतः त्या प्रदेशाचा, त्या प्रांताचा कारभार आपल्या भारतीयांनी ताब्यात घेतला. स्वतःचं असं स्वायत्त असं सरकार त्या भागापुरतं का होईना परंतु त्यांनी चालवायला सुरुवात केली. याला काय म्हणायचं, प्रतिसरकार. आणि अशी प्रतिसरकार काही ठिकाणी स्थापन केली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आजमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. तर देशाच्या या भागामध्ये ब्रिटिश सरकारची हकलपट्टी करून लोकाभिमुख सरकारे म्हणजे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे अशा पद्धतीनं सरकार स्थापन केली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. आता ही कुठं स्थापन झालेली आहे तर बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आजमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पटेल यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पटेल त्या काळात 1942चं जे आंदोलन होतं, जन आंदोलन, त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले काही भाग होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पटेल यांनी तिथलं ब्रिटिशांचं सरकार संपुष्टात आणून स्वतःचं असं लोकाभिमुख सरकार असं स्थापन केलं. कुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारने नेमलेल्या लोक न्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. आणि याच क्रांती अग्रणी म्हणजे या क्रांती चळवळीमध्ये सर्वात पुढे असणारे जी.डी. उर्फ बापू लाड, आजही त्यांचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली जे स्थापन केलेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून, कोणती सेना? तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखे कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारने नेमलेल्या लोक न्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक जी चांगली कामं आहेत ते या प्रतिसरकारनं केलेली होती. आणि त्याचमुळं प्रतिसरकार जनतेच्या मनामध्ये एक प्रकारचं आदराचं स्थान निर्माण केलेलं होतं आणि जनतेचं प्रेरणास्थान निर्माण झालेलं होतं. त्यानंतर चले जाव चळवळीचे महत्त्व. 1942च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले आणि 1942 ही जनआंदोलन सुरू झालं. जी देशव्यापी चळवळ सुरू झाली, एक वेगळं असं स्वरूप, देशभर अशा पद्धतीचं ह्या चळवळीचं स्वरूप धारण केलेलं होतं.
स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला आणि स्वातंत्र्य प्राप्त काही झालं तरी आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे, आपण स्वतंत्र झालं पाहिजे, हेच एक ध्येय समोर ठेवून लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातही तुरुंगापुरी पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढला व राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. बघा, आणि यामध्ये लक्षावधी लोकांनी काय केला, भाग घेतलेला आहे. कित्येकांनी आपलं आत्मबलिदान दिलेलं आहे, कित्येकांनी रक्त सांडलेलं आहे या चळवळीमध्ये. आता अशा पद्धतीचं असताना त्याच्यामध्ये लोकांना डांबून ठेवण्या इतके तुरुंग शिल्लक राहिले नाहीत. एवढे प्रचंड लोक त्या आंदोलनामध्ये किंवा चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी जे आपल्या राष्ट्रावर जे गीतं तयार केली, राष्ट्रभक्तीपर गीतं तयार केली, त्यामुळं लोकांचा उत्साह, आंदोलकांचा उत्साह वाढला आणि राष्ट्रव्यापी या आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे महत्त्वाचा आझाद हिंद सेना. आता भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केला. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केला. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशाविरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिले. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक जे होते ते ब्रिटिशाविरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून एक वेगळी पलटण अशा पद्धतीची उभा केली होती ब्रिटिशांच्या विरोधात. तर भारताच्या पूर्व सीमेवर त्यांचे हजारो सैनिक असे हिंद सेनेचे उभे होते की ते ब्रिटिशाविरोधात लढायला तयार होते. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते. त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे, त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे सुभाषबाबूंचे मत होते. पाहता काय म्हटलेले, सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते. एक राष्ट्रीय सभेतला महत्त्वपूर्ण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावं, त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे सुभाषबाबूंचे मत होते. परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले. काय मतभेद झाले. आता राष्ट्रीय सभेमध्ये जे नेते होते आणि सुभाषबाबूंचं काही मतभेद झाले असतील. परिणामी सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याचा परिणाम काय झाला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला आणि जनतेपुढं आपले काहीतरी विचार गेले पाहिजे. शेवटी ध्येय सर्वांचं एकच होतं की ब्रिटिशांना आपल्या देशातून घालवायचं, आपण स्वतंत्र व्हायचं. परंतु काही वैचारिक मतभेदांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आपले विचार जनतेपुढे नेण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले. त्यामुळे सरकारने त्यांना बंदिवासात टाकले. तुरुंगात सुभाषबाबूंनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. शासनाने त्यांना मुक्त करून त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. तेथून वेषांतर करून सुभाषबाबूंनी सुटका करून घेतली. 1941 एप्रिल ते जर्मनीला पोहोचले. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. पाहता ज्यावेळेस सुभाषबाबूंनी लोकांना सांगितलं, आपल्या भाषणातून ब्रिटिशाविरुद्ध उठाव करण्याचं सांगत होते किंवा आव्हान करत होते, एक प्रेरणा देत होते, त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं काय केलं, सुभाषबाबूंना तुरुंगामध्ये टाकलं. ज्यावेळेस तुरुंगामध्ये टाकलं त्यावेळेस त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं
आणि म्हणजे प्राण जाईपर्यंत उपोषण अशा पद्धतीचं त्यांनी उपोषण सुरू केलं. परंतु अशा पद्धतीचं उपोषण सुरू केल्यामुळं त्यांना काय केलं, त्यांच्या राहत्या घरी पुन्हा त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं. नजरकैदेमध्ये म्हणजे आजूबाजूला सगळे सशस्त्र असे पोलीस अधिकारी किंवा सैन्य की त्यांच्यातून कुठेही जाणार नाहीत, त्या घरातून बाहेर पडणार नाहीत असं लक्ष ठेवण्यासाठी नजरकैदेमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. तरीसुद्धा एक प्रकारचं वेषांतर करून पेहराव बदलून तिथून ते निसटले, थेट कुठे गेले, जर्मनीला गेले. 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले आणि जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले आणि जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जनतेनं लढ्यात भाग घ्यावा. त्याच वेळेस रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस 1915 पासून जपानमध्ये राहत होते. रासबिहारी बोस 1915 पासून जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. तेथे ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती लागले. ज्यावेळी जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले त्यावेळेस तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती लागले. त्यानंतर युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॉम्रेड मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले आणि पुढं ही आझाद हिंद सेनेचे जे तयार केली गेली रासबिहारी बोस यांनी, पुढं त्याचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं. 1943 ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले आणि 1943 ऑक्टोबरमध्ये नेताजींनी काय केलं, सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केले. शाह नवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्ला, प्रेम कुमार सहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्रांनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन केले आणि त्याच वेळेस सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा प्रकारचं आवाहन केलं. आझाद हिंद सेनेचा पराक्रम काय होता पहा. नोव्हेंबर 1943 जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून घेतली. 1943 जपाननं काय केलं, अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. ते कोणाच्या स्वाधीन केली, आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन. नेताजींनी त्यांचे अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. 1944 आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने आता आसामच्या पूर्व सीमेवर काही ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत होती ती बंद झाली. इंफाळची मोहीम अर्धवट राहिली. मात्र प्रतिकूल परिस्थितीत ही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते. परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली आणि याच काळात जपाननं मात्र काय झालं, शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात त्यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व संपले. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं असं पर्व आझाद हिंद सेनेचं होतं. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यासारख्या निष्णांत कायदेपंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केले. मात्र
लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा केली. या आझाद हिंद सेनेचे जे अधिकारी होते त्यांच्यावरती ब्रिटिश सरकारनं खटला भरला, राजद्रोहाचा भरला तो पण. आणि त्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्या बचावासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यासारख्या निष्णांत कायदे पंडितांनी काय केलेलं आहे, त्यांच्या बचावाचे कार्य केलेलं आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या आणि जनतेमध्ये एक प्रकारचा असंतोष पसरला आणि न्यायालयानं दिलेल्या ज्या शिक्षा होत्या त्या सरकारला शेवटी रद्द कराव्या लागल्या. त्यानंतरचा मुद्दा आहे भारतीय नौदल व विमान दलातील उठाव. भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव. आता आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. या आझाद हिंद सेनेची ज्यावेळी स्थापना झाली, हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिक म्हणजे जहाजावरती किंवा समुद्रामध्ये काम करणारे सैनिक होते व वायुसैनिक विमानातून, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. त्याचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार या ब्रिटिश युद्धनौकावर झाला. बघा काय झाला ते तो उद्रेक, तर 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. सैनिकांनी युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकावला, ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकावर गोळीबार केला आणि त्या ठिकाणी ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. त्यांनी ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी लष्कर पाठवून नौसैनिकावर गोळीबार केला. त्याला उठाव करणाऱ्यांनी गोळीबारानेच उत्तर दिले. मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली आणि अखेर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थी झाली आणि त्या ठिकाणी नौसैनिकांनी आपली शस्त्र खाली ठेवली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. हे उठाव राज्यकर्त्याविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचवल्याचे निदर्शक होते. अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. आणि अशा या राज्यकर्त्याविरोधची असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्यामुळं अशा या प्रकारे 1942 ह्या राज्यकर्त्याविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचली आणि अशा या 1942 ते 46 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया अतिशय खिळखिळा झाला. कमकुवत झाली ही ब्रिटिश सत्ता. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिशाविरोध व्यक्त झाला. लष्कर, नौदल व विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. लष्कर, नौदल व विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. तेही आता ब्रिटिशाविरोधी बनू लागले. या सर्व घटनांमुळे भारतातील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राजकर्त्यांना झाली. आणि ब्रिटिशांना आता जाणवू लागलं की आता ज्यावरती आपले सत्ता उभे आहे, म्हणजेच लष्कर असेल, नौदल किंवा विमानदल हे आपल्या सत्तेचे आधारस्तंभ आहेत. आता ते सुद्धा आधारस्तंभ त्यांच्या आपल्या विरोधात जाऊ लागलेले आहेत, ब्रिटिशाविरोधी बनू लागलेले आहेत. या सर्व घटनांमुळं भारतातील जी आपली सत्ता आहे ती आता काय फार काळ टिकणार नाही असं त्यांना वाटू लागलं आणि याची जाणीव ब्रिटिश राजकर्त्यांना झालेली आहे. तर या ठिकाणी हा स्वातंत्र्य लढ्याचं एक अपूर्व पर्व या ठिकाणी संपलेला आहे. हा पाठ संपलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर या पाठामध्ये स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व हा पाठ पाहिला. त्यातले सर्वच मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. तर सर्व मुद्द्यांचा आपण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, कारणे दिलेले आहेत, तक्ता पूर्ण करा, पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. अशा पद्धतीचं हे पूर्ण करून आपण वहीमध्ये प्रश्न उत्तर लिहून ठेवायचे आहेत, पूर्ण करायचे आणि आपल्या ग्रुपला सुद्धा ते पाठवायचे आहेत. ठीक आहे, ओके.